नुकतंच जन्माला आलेलं बाळ स्तनपान जेव्हा करतं त्यावेळेला चोखणं, गिळणं आणि श्वास घेणं ह्या तिन्ही क्रिया अतिशय सुरळीतपणे करतं. एवढंसं ते बाळ, त्याचा मेंदूही अजून प्रगल्भ झालेला नाही आहे आणि तरीही या तिन्ही क्रिया एकाच वेळेला इतक्या सुसूत्रपणे त्याला कशा काय जमतात? तर त्या जमत असतात अनैच्छिक स्नायूंच्या काही प्रतिसादांमुळे, ज्याला आपण प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस असं म्हणतो. नमस्कार, सक्षमच्या मंचावर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी शिल्पा तळवेलकर, आपली लर्निंग फॅसिलिटेटर आणि काउन्सिलर. आजचा व्हिडिओ आहे तो ह्या प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस किंवा अनैच्छिक स्नायूंच्या प्रतिसादावर आहे. मी प्रिमिटिव्ह रिफ्लेक्स हाच शब्द वापरेन कारण तो शब्द तुम्ही पुढे गुगल सर्च केला किंवा यूट्यूबवर जर अजून अधिक माहिती हवी असली तर तो वापरू शकता. तर नक्की ह्या प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेसचा शिकण्याच्या प्रक्रियेशी काय संबंध आहे तर ते मी एका उदाहरणातनं सांगेन. कल्पना करा, तुमचं 2.5-3 वर्षाचं मूल बालवाडीत जाणारं, त्याला तुम्ही बसमधनं किंवा व्हॅनमधनं शाळेत पाठवता. तर सुरुवातीला तुम्ही त्याला कडेवरनं घेऊन जाता, रस्ता क्रॉस करता आणि बसमध्ये उचलून आत टाकता. जसं मूल थोडंसं मोठं होतं तसं मग तुम्ही त्याला बोटाला धरून घेऊन जाता आणि रस्ता क्रॉस करायला मदत करता. बसमध्ये मूल स्वतःच्या स्वतः चढतं, तुम्ही मागणं थोडासा आधार देता. मूल साधारण 4थीत-5वीत गेलं की त्याच्यानंतर मूल त्याचं ते जायला लागतं, तो सक्षम होतं तेवढं आणि एकटंच जाऊन बसमध्ये चढून शाळेत जाऊ लागतं. तसं झाल्यानंतर तुम्ही मुलाला सोडायला जाणं बंद करता कारण त्याला त्याची आता गरज नाही आहे. ह्या वेळामध्ये जेव्हा मूल एकटं जाऊ शकत नव्हतं, ते आता सक्षम झालेलं आहे, त्या वेळेमध्ये जो रोल आईने केलेला असतो तोच रोल असतो प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेसचा. म्हणजे मूल जन्म घेत असतं त्या क्रियेपासून ते चालायला लागेपर्यंत प्रत्येक वाढीच्या आणि प्रगतीच्या टप्प्यामध्ये तो टप्पा सुरळीतपणे, सुरक्षितपणे आणि सुसूत्रपणे व्हावा त्याच्याकरता प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस काम करत असतात. हे प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस असतात ते मेंदूचा भाग नसून मेंदू आणि पाठीचा कणा ह्याच्यामध्ये ब्रेनस्टेम नावाचा भाग असतो, तिकडनं स्नायूंवर नियंत्रण करत असतात. जसं जसं बाळ मोठं होतं त्याचा मेंदू डेव्हलप व्हायला लागतो, प्रगल्भ व्हायला लागतो, तसं जसं बाळाला किंवा त्या मुलाला त्याच्या स्नायूंवर नियंत्रण येतं, तर प्रत्येक गोष्ट ऐच्छिकपणे करायला लागतं आणि मग त्याला त्या प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेसची गरज पडत नाही. मग ते प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस जायला लागतात. तसे बरेच प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस आहेत, पण आपण 7-8 रिफ्लेक्सेसचा विचार करणार आहोत. हे सगळे रिफ्लेक्सेस साधारण मूल 1.25 वर्षाचं होईपर्यंत निघून जातात. एकच रिफ्लेक्स आहे तो साधारण मूल 3-3.5 वर्षाचं होईपर्यंत राहतं. ते रिफ्लेक्सेस निघून जातात किंवा ते रिफ्लेक्सेस निघून जाणं हे अपेक्षित आहे. जर ते रिफ्लेक्सेस निघून नाही गेले आणि ते तसेच राहिले, मूल 4-5 वर्षाचं झालं तरी सुद्धा ते रिफ्लेक्सेस जर तसेच राहिले तर त्याचाच अर्थ असा होतो की मेंदूचा काही भाग अजून पुरेसा डेव्हलप झालेला नाही आहे आणि म्हणून हा रिफ्लेक्स मुलामध्ये अजून राहिलेला आहे. मग ह्या रिफ्लेक्सेसचा साहजिकच आहे की मुलाच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर किंवा इतर वाढीवर आणि विकासावर परिणाम होणार आहे. मुलाचं बोलणं, खाणं पिणं, श्वासाचं नियमन, त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन किंवा लक्ष केंद्रित करणं, एका ठिकाणी बसून काम करणं, बॅलन्स, कोऑर्डिनेशन, लिहिणं वाचणं, स्पेलिंग, भाषेतनं व्यक्त होणं, प्रत्येक गोष्टीमध्ये जो विकास घडतो तो हे प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस निघून गेल्यानंतर व्हायला लागतो. जर एखादा प्रिमिटिव्ह रिफ्लेक्स जर रिटेन झाला तर तो त्या गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. आज आपण 2 प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेसबद्दल बोलणार आहोत. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 2-2 रिफ्लेक्सेसबद्दल बोलू. तो रिफ्लेक्स काय असतो, तो रिटेन राहिला मुलामध्ये म्हणजे तो तसाच राहिला तर तो कसा आपण ओळखायचा, त्याचा अभ्यासावर किंवा शिकण्याच्या प्रक्रियेवर किंवा मुलाच्या विकासावर कसा परिणाम होतो आणि तो घालवण्याकरता काय एक्सरसाइजेस करायचे, ह्या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आज आपण 2 प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेसबद्दल बोलणार आहोत. त्याच्यातला पहिला आहे रूटिंग रिफ्लेक्स किंवा सकिंग रिफ्लेक्स. बाळाला जेव्हा गालाला किंवा ओठाच्या कोपऱ्याला असं स्पर्श होतो तेव्हा ते बाळ तोंड उघडून असं जिथून स्पर्श झाला त्या बाजूला मान फिरवतं. हा रिफ्लेक्स आहे तो बाळाला स्तनपान करण्याकरता जरुरीचा असतो.
साधारण जन्मापासून हा रिफ्लेक्स दिसायला लागतो आणि बाळ 4 महिन्याचं किंवा जास्तीत जास्त 6 महिन्याचं होईपर्यंत हा रिफ्लेक्स निघून जायला हवा. जर तो रिफ्लेक्स निघूनच नाही गेला, मूल 2 वर्षाचं 3 वर्षाचं झालं तरी सुद्धा तो रिफ्लेक्स बाळामध्ये राहिला, तर त्याचा काय परिणाम होतो? तर पहिली गोष्ट म्हणजे हा रिफ्लेक्स असतो तर सकिंग म्हणजे चोखण्याकरता असतो. म्हणून जिभेची हालचाल असते ती तेवढ्यापुरतीच लिमिटेड राहते. जिभेची हालचाल आणि त्याचे स्नायू तेवढे त्यांना बळकटी येत नाही, नियंत्रण येत नाही. त्याच्यामुळे मुलाचं बोलणं किंवा स्पीचवर परिणाम होतो. नंतर खाणं किंवा चावणं त्याच्यावर परिणाम होतो. मूल नीट अन्न चावू शकत नाही किंवा तोंडात तसंच ठेवून देतं किंवा अन्नाचे कण आले तर थुंकून देतं, अगदी मिक्सरमधनं काढलं तरच खातं, असं बऱ्याच वेळेला होतं. गिळण्यावर परिणाम होतो, असं घास अडकणं किंवा उलटी काढणं हे होतं. श्वासाच्या नियमनावर परिणाम होतो. मुलाचं तोंड सतत असंच उघडं राहतं. तर त्याच्यानंतर त्याचा लिहिण्याच्या क्रियेवर, कॉन्सन्ट्रेशनवर पण परिणाम होतो. तो कसा होतो आपण पुढे जाऊन बघूया. हा रिफ्लेक्स रिटेन राहिला आहे का हा निघून गेलेला आहे कसं ओळखायचं? तर लहान मुलाला म्हणजे 3-4 वर्षाच्या मुलांना सुद्धा जर गालावरनं असं स्ट्रोक केलं तर ते मूल असं करून जीभ आपले गाल असं हलवतं किंवा मान अशी करतं, तर समजावं की हा रिफ्लेक्स अजूनही तसाच राहिलेला आहे. आणि अर्थातच ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी की बोलणं सुद्धा त्याचं डिले झालेलं असतं किंवा खाण्यापिण्यावर सुद्धा त्याचा अजूनही परिणाम राहिलेला असतो. तर समजावं की रूटिंग रिफ्लेक्स किंवा सकिंग रिफ्लेक्स हा अजून रिटेन्ड आहे. त्याच्यावर उपाय काय? तर त्याच्यावर काही एक्सरसाइजेस आहेत. ते एक्सरसाइजेस मी आत्ता न सांगता त्याचा एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे आणि त्याचं जो लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. रूटिंग रिफ्लेक्स इंटिग्रेशन एक्सरसाइजेस जरूर बघा. दुसरा रिफ्लेक्स आहे पामर रिफ्लेक्स. म्हणजे पाम म्हणजे आपल्या हाताच्या पंजाचा. जेव्हा आपण बाळाच्या हातामध्ये बोट देतो तान्ह्या बाळाच्या, तेव्हा ते बाळ ते बोट असतं त्याचं घट्ट धरून घेत. तर ते कशाकरता हा रिफ्लेक्स असतो? तर तो बाळाच्या सुरक्षेकरता असतो. तर आईला धरून ठेवण्याकरता तो रिफ्लेक्स असतो की ज्याच्यामुळे ते बाळ सुरक्षित राहील. जेव्हा हा हात त्याचे बंद होतात तेव्हा त्याचा तोंड उघडतं, कारण त्याला स्तनपान करायचं असतं. त्याच्यानंतर मग हाताला जर काही एखादा जो स्पर्श झाला किंवा इथे प्रेशर आलं तर बाळाचा हात उघडतो आणि तोंड पण उघडतं. मान पुढे येते, म्हणजे मान आणि डोकं पुढे येतं आणि खांदे वगैरे असतात ते जरा स्टिफ होतात. तर हा रिफ्लेक्स पण असतो, हा स्तनपानाकरता आणि बाळाच्या सुरक्षेकरता असतो. हा पण साधारण जन्माच्या वेळेला येतो आणि 4 ते जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत निघून जायला हवा आहे. हा जर निघून नाही गेला आणि तसाच राहिला तर काय परिणाम होतो? तर बाळ हे मूठ अशीच वापरतं आणि बोटाची हालचाल त्याची होत नाही, कारण असंच त्याची हालचाल असते. वस्तू सोडणं किंवा धरणं हे इतपतच हालचाल असते. बोटांचं जे नियंत्रण आहे किंवा कोऑर्डिनेशन आहे ते त्या बाळाला आलेलं नसतं. मग अशा वेळेला दिसतं की लिहिताना ते मूल पेन्सिलची पकड अशी असते किंवा ही अशी असते. बोटांना हे करून ही जी हालचाल असते ती करू शकत नाही. दुसरं म्हणजे बऱ्याच मोठ्या मुलांमध्ये सुद्धा किंवा मोठ्या ॲडल्ट्समध्ये, म्हणजे मोठ्या झालेल्या लोकांमध्ये सुद्धा जाणवतं की लिहित असताना त्यांचं तोंड असं उघडं राहतं किंवा अशी करून जीभ पण फिरवली जाते किंवा कात्रीने कापत असताना सुद्धा किंवा असे जबड्याच्या आणि तोंडाच्या हालचाली होतात. लिहित असताना सुद्धा असं करून लिहितात. भाजी चिरत असताना बऱ्याच गृहिणी भाजी चिरत असताना असं करून चिरतात किंवा लॅपटॉपवर सुद्धा काम करत असताना मान थोडीशी पुढे येते आणि तोंड उघडं असतं. आणि त्याच्यामुळे होतं काय की तो रिफ्लेक्स असा आहे की त्याच्यामुळे मान पुढे येणं आणि मानेचे आणि खांद्याचे हे सगळे स्नायू स्टिफ होणं हे होतं आणि त्यामुळे हात दमून जातो. मूल लिहित असताना एकतर पेन्सिलची पकड नीट नसते आणि दुसरं म्हणजे त्याचे सगळे खांद्याचे, मानेचे आणि हाताचे स्नायू असतात ते दमून जातात. मूल थकतं, लिहायला तयार होत नाही.
तर त्याचा लिहिण्यावर परिणाम होतो, स्पीचवर पण परिणाम होतो. आणि हा ओळखायचं कसं की हा रिफ्लेक्स राहिलेला आहे? तर बाळाच्या हाताच्या तळव्यावर असा जर हात फिरवला तर बाळ हात असं बंद करायला लागतं किंवा कोपऱ्यातनं जरासं हलवतं. असं कोपऱ्यातनं त्याच्या हालचाल होते किंवा पंजा असा मिटायला लागतो. म्हणजे असा हात फिरवला की बोटं आपोआप अशी होतात, असा हात फिरवला की बोटं अशी आपोआप होतात, किंवा प्रेशर दिलं तरी सुद्धा बोटं अशी होतात आणि तोंड उघडतं. मग ओळखावं की मुलामध्ये पामर रिफ्लेक्स आहे, हा रिटेन्ड आहे. त्याच्यावर उपाय काय? तर त्याच्यावर सुद्धा एक्सरसाइजेसचा एक व्हिडिओ पामर रिफ्लेक्स इंटिग्रेशन एक्सरसाइजेस म्हणून मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घातलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. हे सगळे रिटेन रिफ्लेक्सेस आहेत, हे आपण एक 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 करून बघूया. अजून 2 रिफ्लेक्सेस आहेत जे लिहिण्याच्या कामावर परिणाम करू शकतात. हा डिसेंबरचा महिना आहे, ह्याच्यामध्ये मी रायटिंग स्किल्स किंवा लिहिण्याच्या स्किल्सवर व्हिडिओज बनवते. त्या अनुषंगाने मी आता प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस सुद्धा साईड बाय साईड सुरू केलेलं आहे. म्हणजे जेव्हा मी सांगते की मुलाचं पामर रिफ्लेक्स राहिल्यामुळे असे असे परिणाम होतात किंवा हे सिम्पटम्स दिसतात, तर त्यावेळेला तुम्हाला हा व्हिडिओ बघून त्याच्यावर पुढे काम करता येईल. मी ह्या रिफ्लेक्सेसवर काम करायला लागले तर मला तर इतके अमेझिंग, आश्चर्यजनक असे परिणाम दिसायला लागले मुलांच्या प्रगतीमध्ये. म्हणजे 4 ते 6 महिन्यामध्ये मूल इतकी प्रगती करायला लागलं, स्पीच यायला लागली, लिहायला लागले, पूर्ण कोऑर्डिनेशन, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, ADHD मध्ये, ऑटिझममध्ये, लर्निंग डिसॅबिलिटीजमध्ये, सगळ्या प्रकारच्या मुलांमध्ये भरपूर, अगदी म्हणजे आश्चर्यजनक असा परिणाम दिसतो. बरेच स्पीच थेरपिस्ट किंवा ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतात, ह्या प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेसकडे थोडंसं दुर्लक्ष करतात. पण त्यांनी जर हे काम केलं तर त्यांचं काम आहे हे लॉंग लास्टिंग होईल. नाहीतर होतं काय की मुलामध्ये थोडीशी प्रगती होते आणि तिथेच थांबते, थोडीशी प्रगती होते आणि मग तिथेच थांबते. पण कारण त्याचं जे मूळ कारण असतं, जे प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस आहेत, तेच इंटिग्रेट झालेलं नसतं. आपण अजून इतर प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेसबद्दल बोलूया. आणि हँडरायटिंग सिरीज आहे, ती पण आता सुरू झाली आहे, ते पण व्हिडिओज बघा. तोपर्यंत नमस्कार, परत भेटूया.